राज्यात आपण बघतोय दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नवनीत राणा कौर यांनी प्रचारात आघाडी घेतली। आज नवनीत राणांच्या प्रचाराचा भाग म्हणून सायन्स कोर मैदानावर आदर्श शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि थेट जाऊनचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या बरोबर आहे। तुषार, आपण बघतोय नवनीत राणा यांची प्रचार सभा अगदी जंगी सुरू असल्याचं बघायला मिळते। थेट आदर्श शिंदे त्यांच्या प्रचारासाठी तिथे पोहोचणार आहेत, काय नेमकं सांगाल? काय वातावरण बघायला मिळतंय? मनुष्य निश्चितच ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून वेगवेगळे सिनेतारक अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघासाठी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आले, त्यामुळे कुठेतरी प्रचारामध्ये आघाडी घेताना त्या पाहायला मिळत आहे। कारण की ग्रामीण भागामध्ये गोविंद असो, सुनील शेट्टी असो, हे मतदारांच्या दारादारामध्ये जाऊन त्यांनी नवनीत राणासाठी जे मत मागितली, त्यामुळे मतदारांमध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळत आहे, एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत। तर का अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर मेडगाड हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे विधानसभेचा। तेथे जे माजी आमदार आहे राजकुमार पटेल ते देखील नवनीत राणा यांच्या बाजूने आहे। तर अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे जे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जाणारं मत किंवा मतांचं जे ध्रुवीकरण झालं असतं ते होणार नाही। त्याचा फायदा कुठे नवनीत राणा यांना त्या मतदारसंघात विधानसभेच्या मिळू शकतो। दिवसाचा जर का विचार करायचा झालं तर यशोमती ठाकूर या काँग्रेसच्याच आमदार आहे आणि बडनेरेमध्ये खुद्द रवी राणा हे आमदार आहे। त्यामुळे या दोन मतदारसंघात देखील नवनीत राणा यांची बाजू मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि अमरावती शहरामध्ये ज्या प्रकारे सातत्याने त्यांच्या प्रचार यायला सुरू आहे आणि आज आदर्श शिंदे यांचा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। सायन्स कोर मैदानावर हा कार्यक्रम आहे आणि मोठ्या संख्येने इथे जे मतदार आहे किंवा अमरावतीकर आहे ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। इथं कुठेतरी एक मध्ये प्रचार संपायला अवघे काही 21-22 तास शिल्लक राहिलेले आहे। अशामध्ये ज्या प्रकारे अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी प्रचारामध्ये जी आघाडी घेतली, त्यामुळे कुठेतरी नवनीत राणा यांची बाजू सध्या तरी मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे शिवसेनेने देखील पूर्ण ताकद झोकलेली आहे, मात्र त्याचा किती परिणाम मतदारांवर होईल हे मतपेटीमध्ये मत गेल्यानंतरच माहीत पडणार आहे। पण आपल्यासोबत नवनीत राणा यांचे काही स्थानिक त्यांचे मदत करणारे त्यांचे स्थानिक नेते आहे नितीन मोहोळ आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नितीनजी, काय सांगाल? म्हणजे तुम्ही इतके सिनेतारके मतदारसंघामध्ये प्रचाराला उतरवतो, किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? भरपूर फायदा होईल, कारण एकतर सुनील शेट्टी यांच्या दौऱ्यामध्ये मी स्वतः होतो, दोन्ही दौऱ्यामध्ये होतो। मेळघाट अगदी दुर्गम एरिया आहे, पूर्ण आदिवासी 90% आदिवासी तिथे राहतात। त्या बिचाऱ्यांना कधी स्टार बघायला मिळत नाही, त्यांचं एक अट्रॅक्शन असतं। जवळपास 15-15 हजार लोक त्या ह्याच्यामध्ये होते आणि तिथे ते एकतर लोकांना बघायला मिळालं, प्लस आमचा प्रचार होतो। ते नवनीत राणा यांना बघायला त्यांचंही अट्रॅक्शन होतं, त्यामुळे ते घराघरामध्ये ते जे सिम्बॉल पोचलेलं आहे। आणि गोविंदाच्या सभेमध्ये तर 30,000 लोक त्या दर्यापूरमध्ये होते, 20,000 लोक अंजनगाव वारीमध्ये होते, अंजनगाव सुरजीमध्ये। त्यामुळे हा जो एक स्टारचा फायदा आजही देता पहा तुम्ही की आदर्श शिंदेच्या प्रोग्रामला एक तर तो गरीब लोकांना पाहायला मिळत नाही आणि एवढा लाईव्ह एवढा खर्च करून तो प्रोग्राम मला तिथे जवळपास 30-40 हजार लोकांचं आम्ही एक्सपेक्टेशन ठेवलेलं आहे। आणि या प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे। स्टार एक तर लोकांच्या करमणुकीसाठी जो स्टार होता आणि आमच्या प्रचारासाठी सुद्धा तो स्टार होता, त्याचा निश्चित आम्हाला फायदा होईल। आणि ते दौरे झाल्यापासून एकदम या जिल्ह्यामध्ये वातावरण पलटलेलं आहे। युवा स्वाभिमानी जो महिला उमेदवार दिला, त्यामुळे महिलांमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे। महिला उमेदवार असल्याचा किती फायदा होईल? मी ज्या ज्या ठिकाणी फिरतोय, ज्या ज्या ठिकाणी तिथे महिलांमध्ये त्या नवनीत राणाची ताईंचं एवढं अट्रॅक्शन आहे की माझ्यामध्ये जेवढं मतदान होईल महिलांचं, त्याच्या 90% मतदान महिला या नवनीत राणांनाच करतील असा एकंदरीत माझा एक सर्वे आहे। आपण बघू शकतो मनुश्री की प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे महिला उमेदवार असल्यामुळे महिलांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण आहे। फक्त आता शिवसेना या संपूर्ण शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काय करतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावतीमध्ये मतदान होत आहे आणि अवघे काही तास शिल्लक राहिलेला आहे। अशामध्ये आता अवघ्या काही तासामध्ये मतदारांना जो जोगवा मागायचा आहे त्यासाठी सर्वच उमेदवारांनी आपली जी शेवटली ताकद आहे ती पणाला लावलेली आहे। निश्चितच धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। आपण बघतो संपूर्ण वातावरण आपण फक्त निवडणुकीमुळे झालेलं आहे। नवनीत राणा यांनी मात्र या मतदारसंघामध्ये चांगलीच बाजी मारल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी अवघे काही तास आता प्रचार संपायला राहिलेले असताना आपण बघतोय अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नवनीत राणा कौर यांनी या प्रचारात आघाडी घेतली आहे। आज नवनीत राणांच्या प्रचाराचा भाग म्हणून सायन्स कोर मैदानावर आदर्श शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अगदी नवनीत राणा यांच्या समर्थकांची कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळते।